Welcome all of you. Today we will see unit wise assignment or activities given in the text of the standard 10th subject English lower language. Unit number 1.1 A teenager's prayer. Now see the warming up activity. In the chit chat corner we will see activity number 1, form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. How we can complete this activity? Now see, when you have to take important decisions, what do you generally do? Here is ask, when you have to take important decisions, what do you generally do? जेव्हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावेसे लागतात त्यावेळेस तुम्ही काय करतात? त्याचे काही पर्याय खाली दिलेले आहेत. देयर आर ऑप्शन्स गिवन इन दिस पेज. ऑन दिस पेज, कन्सल्ट पेरेंट्स, एल्डर्स, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस, pray to God for guidance, and think deeply in silence. Ask your teacher for help or toss a coin to decide. तर अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत आणि हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत. मग पहिला ऑप्शन तुमचा या ठिकाणी कसा काय असेल? तर पहिले, यू शुड हॅव टू टेक द डिसिजन ऑफ युअर पेरेंट्स. सेकंड नंबर, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. थर्ड वन्स, pray to God for guidance. And fourth one, think deeply in silence. Ask your teacher for help and toss a coin to decide. आणि शेवटचा पर्याय, जर तुम्ही काही निर्णय घेऊ शकत नसाल तर तुम्ही या प्रकारे 5 प्रकारचे सिक्वेन्स या ठिकाणी तुम्ही लावू शकता. देन नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, in poetry, every often there are lines in which the poet seems to talk directly to an absolute thing or absent person, an abstract idea or thought. An abstract idea or thought. Here such a tactic device used by the poet is the figure of speech, apostrophe. Abstract idea किंवा absent personला ज्यावेळेस व्यक्ती उद्देश बोललेला असता त्यावेळेस त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच apostrophe वापरलेला असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. डेथ, वेर इज दिस स्टिंग? ओ केव मॅन, आय विश आय वुड लिव्ह विथ यू. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. नाव कंप्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ apostrophe ऑफ युअर वन. या ठिकाणी apostropheचे एक्झाम्पल्स विचारलेले आहेत, ते तुम्हाला स्वतःला लिहायचे आहेत. ते म्हणजे, ओ लाईफ, हाऊ चार्मिंग अँड ब्युटिफुल टू फेस इट. डिअर गॉड, प्लीज कीप मी हॅपी टुडे. Books you are required to read in high school. Examples:
I wish you success in your exam. Oh beautiful sky, how beautiful it is to soar. Then here extract is given here. Read the following extract and do the activities. Write whether the sentences are true or false. You have to write the sentence first of all. Write, according to the poet, new beginnings are brought by each new day. True. It true आहे. We must decide to take the road which leads to great distress. False. We must not decide to take the road which leads to great distress. The poet prays to Lord to help him stand what is right. True. And the poet wants to see his teenagers years have been the best. True. अशा प्रकारे पहिला हा पॅसेज विचारलेले इज डे ब्रिंग्स पासून तर वॉकिंग नेक्स्ट टू मी या पोएम या ठिकाणी दिलेले या पोएमवर हा पॅसेज विचारलेला आहे. त्याच्यानंतर शब्द आहेत या ठिकाणी डार्कन म्हणजेच बॅड किंवा एविल वाईट चुकीचा. डिस्ट्रेस ग्रेट वरी अँड स्ट्रेन दुःख. टेम्पटेशन फॅसिनेशन्स मोह किंवा भुरळ पाडणे त्याला आपण म्हणतो. A2 how should one react to temptation? We should say no to temptation. जेव्हा आपल्यामध्ये एखादा विचार येईल किंवा एखादा वाईट विचार येईल तेव्हा आपल्याला आपल्याकडे नो बनण्याची शक्ती त्या ठिकाणी टीनेजर्स देवाकडे मागतात. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? कोणता परिणाम जेव्हा हे संपेल त्यावेळेस त्याच्याकडे काय असलं पाहिजे असं स्पीकर या ठिकाणी म्हणतोय. द स्पीकर विशेस टू सी ही हॅज लिव्ड व्हेरी बेस्ट ऑफ हिज टीनेज. आणि त्यांची इच्छा आहे की त्यांचं जे मागील टीनेज आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी घालवलेलं असलं पाहिजे. राईट two pairs of rhyming words from the poem. या ठिकाणी रायमिंग वर्डचे दोन पोएम्स पेअर्स लिहायचे आहेत. मेक टेक सक्सेस डिस्ट्रेस सी मी और वे डे. राइट द राइम स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा ए बी सी डी. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाइन. द लाइफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. कुठला अलंकार आहे ठिकाणी. द लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. अलिट्रेशन. द लेटर एल इज रिपीटेड. या ठिकाणी टेक्स्टबुक इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग आर बॉट बाय इच न्यू डे. We must decide to take the road of which leads to great success. Great success. The poet prays to the Lord to help him stand for what is right or wrong. Right. What is right? या ठिकाणी fill in the blanks आहेत. The poet wants to see that his teenage years have been the best years of his life. Find and write the pairs of rhyming words from the poem. Rhyming words चे pairs make, take, success, distress, see me, way day, परत see me अशा 5 स्टांजामध्ये या rhyming pairs आहेत. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following option. खाली ऑप्शन दिलेले याच्यापैकी योग्य राइम स्कीम कुठली आहे ते आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी ए बी सी बी ही योग्य राइम स्कीम या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा आन्सर आपण खाली लिहिलेला आहे. Discuss, match the lines in column A with the figure of speech in column B.
match the following match the lines in column A with the figure of speech in column B. या ठिकाणी लाईन दिलेली आहेत आणि बी मध्ये फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे, मध्ये या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. डिसिजन आय मस्ट मेक, या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच आहे, इन्व्हर्शन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, एपोस्ट्रॉफी. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, अलिट्रेशन. I can choose to take the road of life. मेटेपर. अशा प्रकारे या ठिकाणी मॅच करायचं आहे. त्यानंतर एलिमेंट्स 5 फॉर्मॅट दिलेले आहे, फॉर्मॅट स्ट्रक्चर. या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताना दिलेले मुद्दे विचारात यावे. आन्सर फॉर रायटिंग स्किल प्रोव्हाइडेड हियर आर ओनली सॅम्पल्स, दे मे डिफर फ्रॉम स्टुडंट टू कंटेंट. विद्यार्थी आपल्या माहितीनुसार ते या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी प्रश्न तयार करू शकतो. या ठिकाणी काही सॅम्पल म्हणून प्रश्न दिलेले आहेत फक्त. या ठिकाणी हॅलो पृथ्वी, ग्लॅड टू मीट यू, वुड यू स्पेअर सम टाइम टू टॉक विथ यू. Yes. How does it feel to raise the World Camp Under-19 World Cup in New Zealand in 2018? या ठिकाणी असे 10 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकतात आणि त्या प्रकारे इंटरव्ह्यू त्या व्यक्तीचे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आहे, रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 sentences with the help of following points. या ठिकाणी ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आहे, ॲप्रिशिएशन या ठिकाणी लिहायचे आहे. पॉइंट्स दिलेले आहेत, टायटल, पोएट, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम, सेंट्रल आयडिया अँड फिगर ऑफ स्पीच. आता नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी काही पॉईंट्स कमी करण्यात आलेले आहेत. फक्त आता नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला टायटल, पोएट, राईम स्कीम, थीम और सेंट्रल आयडिया आणि फिगर ऑफ स्पीच हे 5 पॉईंट्स विचारले जाणार आहेत. टायटल, अ टीनेजर्स प्रेयर. पोएट, जे मोर्स. राईम स्कीम, ABCB. फेवरेट लाइन, विल नॉट बी आस्क. थीम और सेंट्रल आयडिया, अ टीनेजर्स प्रे टू गॉड to lead him and show the way of success and positivity of life. अशा प्रकारे या ठिकाणी लिहायचं आहे. फिगर ऑफ स्पीच, इन्व्हर्जन वापरलेलं आहे. डिसिजन मस्ट, आय मस्ट टेक. एपोस्ट्रॉफी पण या पोएममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. अलिट्रेशन आहे, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोडमध्ये. मेटाफर वापरलेला आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. यू डोंट नीड टू राईट द examples here, you have to only mention which figure of speech is used in this poem. Okay, then next, appreciation of the poem. You can also write like this, but there is no need to write this type of appreciation. Okay, okay, now see, here is a teenagers group, names and special extraordinary tasks, things perform. You can also write according to given topics, given answer, family, friends, neighbors, classmates. You can write the name of that person and special tasks, my cousins who took the part in Saregam program and achieve first number. You can also discuss about it. Okay, like this we have completed first unit, first lesson of the first unit. Okay, you can see in details once again in video. Okay, bye, good night.